ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय। महापौर आणि उपमहापौरांचं नाव निश्चिती आणि सुनील केदार या सगळ्या प्रकरणामध्ये नाराज असल्याची माहिती मिळतेय। महापौर आणि उपमहापौर पदाचं नाव निश्चित केल्यानंतर नाशिक भाजपत असलेली अंतर्गत नाराजी समोर आलेली आहे। नाशिक भाजपमधले अंतर्गत वाद आता समोर आलेले आहेत। नाशिकचे शहराध्यक्ष भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी तडकाफडकी राजीनामा दिलेला आहे आपल्या पदाचा। महापौर आणि उपमहापौर पदाच्या नाव निश्चितीवरून सुनील केदार नाराज असल्याची माहिती मिळतेय। याआधी देखील राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सोबत घेण्यावरून सुनील केदार आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये मतभिन्नता असल्याचं देखील समोर आलेलं होतं। युतीचा प्रस्ताव दिला गेलेला होता शहराध्यक्षांकडून, पण आम्हाला कोणत्याही कुबड्यांची गरज नाही असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलेलं होतं। मुकुल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। मुकुल, सुनील केदार नाराज आहेत ही चर्चा अनेक दिवसांपासून समोर येत होती आणि आता त्यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय। नाशिक भाजपात नेमकं काय घडतंय? बरोबर आहे। गेल्या काही दिवसापासून निवडणुका जशा सुरू झाल्या तेव्हापासून भाजपमध्ये काही ना काही घडामोडी घडतच आहेत आणि याचं शहराध्यक्ष म्हणून कुठेतरी सुनील केदार यांनाच लक्ष केलं जात होतं। मात्र कालची जी महापौर आणि उपमहापौर पदाची नावं जाहीर झालेली होती, जो अर्ज भरण्यात आलेला होता, त्याला सुनील केदार यांचं म्हणणं आहे की प्रदेशाने आम्हाला वेगळी नावं दिलेली होती आणि वेगळीच नावं ही समोर आलेली आहे आणि त्यामुळे आपण आता व्यथित झालो आहोत आणि म्हणून आपण आपल्या पदाचा जर न्याय देऊ शकत नसेल तर आपण आपल्या पदाचा राजीनामा देत आहोत, असं त्यांनी एबीपी माझाला दूरध्वनीवर माहिती दिलेली आहे। त्यांचा रोख हा मंत्री गिरीश महाजन यांच्या कडे दिसतो आहे, परंतु सध्या ते याबाबत फारसं काही बोलायला तयार नाहीये। परंतु खूप मोठी घटना ही भाजपमध्ये म्हणायला पाहिजे अंतर्गत धुसफूस गेल्या काही दिवसापासून दिसत होती, परंतु आता उघडपणे हे समोर आलेलं आहे। मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर नाशिक भाजपमधले अंतर्गत वाद हे समोर आलेले आहेत। निवडणुकांच्या काळापासूनच नाशिक भाजपमध्ये सातत्यानं कुरबुरी आणि धुसफूस सुरू होती आणि अखेर त्याची परिणिती नाशिक भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या राजीनाम्यात झालेली आहे। प्रदेश पातळीवरून जी महापौर आणि उपमहापौर पदासाठी नावं आलेली होती त्या नावांना बाजूला ठेवून वेगळीच नावं आयत्यावेळी जाहीर करण्यात आली अशी नाराजी सुनील केदार यांनी व्यक्त केलेली आहे। आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स।